नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि बिग बॉस का पोस्टमॉर्टम परत का बोललो मी, कारण आता हिंदी खूप ऐकायला येते म्हणून अधूनमधून जाऊ दे. बिग बॉसचा पोस्टमॉर्टम या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. बिग बॉसचा आज 12वा एपिसोड होता आणि आज 12व्या एपिसोड मध्ये काय काय हायलाइट्स होते हे आणि मला कुठल्या कंटेस्टंट बद्दल काय वाटतं हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला मला नावं घ्यावीशी वाटतात ते म्हणजे आय ब्लिंक शॉर्ट फोटोग्राफी अँड व्हिडिओ या आपल्या युजरचं आणि छाया इंदुलकर यांचं आणि किरण पोल यांचं, की त्यांना माझ्या मागच्या व्हिडिओ मधली काही मतं पटली नाहीत, सो त्यांनी त्यांची मतं मांडली. आणि असंच जरी तुम्हाला माझं म्हणणं पटत असो किंवा नसो, तुम्ही तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी शेअर करू शकता. म्हणजे समजा मला असं कधी वाटलं की नाही हे आपण जरा चुकीचं बोललो, आपण स्पेसिफिक व्यक्तीला चुकीचं अनालाइज केलं किंवा मी तसं का बोललो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. अर्थात आपण जरा मॅच्युअर्डली या गोष्टी घेऊया आणि कोणी प्लीज पर्सनली या गोष्टी घेऊ नका. आणि शो पुरतं तुमचे काय व्ह्यूज आहेत ते आपण एकमेकांशी डिस्कस करू. आज जर तुम्ही वूडचं सबस्क्रिप्शन घेतलं असेल, आणि बाय द वे या एपिसोडची सुरुवात करण्याआधी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला सुद्धा विसरू नका. सो म्हणजे जर तुम्ही वूडचं सबस्क्रिप्शन घेतलं असेल तर त्याच्यावर आज जेव्हा एक नवीन एपिसोड अपलोड झाला, आजचा 12वा एपिसोड, तेव्हा विशाल आणि अक्षय यांचं एक थंबनेल दिसलं की दोघं एकदम असे फेस ऑफ करतायत एकमेकांना. आणि मला वाटलं होतं की एक आज मोठं दोघांमध्ये खूप मोठं युद्ध होणार आहे आणि खूप मोठी बाची आपल्या पु ल देशपांडे साहेबांच्या भाषेत तशी आपल्याला काहीतरी बघायला मिळणार आहे असं मला ते थंबनेल बघून मी वाटलं होतं. आणि मला जी अपेक्षा होती की या दोघांनी ओपन अप व्हायला हवं, म्हणजे अगदी खालच्या थराला जाऊन नाही पण ऍटलिस्ट ते इन्व्हॉल्वमेंट दिसणं पाहिजे. विशालची तशी पण दिसते पण अक्षयची तर अजिबातच दिसत नाही. ती आज आपल्याला बघायला मिळेल असं मला हा थंबनेल बघून वाटला होता. सो मग सुरुवात झाली. दिवस 10वा, संध्याकाळी 6 वाजता. नाही, बिग बॉसच्या भाषेत दिवस 6वा, अरे चुकलो मी, दिवस 10वा, संध्याकाळी 6 वाजता. सगळे असे लाईनीत उभे होते. मला आता वाटलं हे सगळे रेडी स्टेडी गो करत आता रनिंग रेसच खेळणार आहेत की काय. इतके मस्त आपण जसे शाळेमध्ये असताना रनिंग रेसच्या कॉम्पिटिशन मध्ये एकत्र लाईनीत उभे राहायचो, तसेच सगळे कंटेस्टंट्स उभे राहून मी आधी चकितच पडलो. अरे टास्क बदलला की काय बिग बॉसने, आणि आता हे लोक धावण्याचे शर्यत ठेवणार आहेत की काय. पण तसं नव्हतं. आता दुसरी जी इनिंग्स होती या हल्ला बोल या टास्कची, त्याची सुरुवात होणार होती आणि टीम गायत्री यांच्याकडनं जय आणि गायत्री येणार होते हे आपल्याला कळलं होतं. बरं, जय आणि गायत्रीनी स्ट्रॅटेजी जी वापरली तेच मी कालपासून जे बोंबलतोय, जे काही लोकांना कदाचित पटलं नसावं, ते म्हणजे हा बिग बॉस हा शो स्ट्रॅटेजीवाला गेम आहे. इकडे तुम्ही त्या टास्क नुसार स्वतःचं राहणीमान आणि स्वतःची स्ट्रॅटेजी बदलायला हवी. म्हणजे जय आणि गायत्री जेव्हा बाईकवर बसले तेव्हा त्याचा शाहमृग कसा डायरेक्ट मातीमध्ये डोकं घालतो, तसं हे दोघं फुल माईक मध्ये घुसून आपल्या त्या बाईक मध्ये घुसूनच गेले होते. आणि एवढं सगळं फ्लॅट ते झाल्यानंतर कुठनं पाणी मारायला विशाल आणि विकासला स्कोपच मिळत नव्हता, कारण त्यांनी फुल कव्हर केलं होतं स्वतःला. बरं, एरवी उघडा 24 तास उघडा राहणारा जय आज फुल जर तुम्ही नोट केलं तर टॉप टू बॉटम तो फुल कव्हर्ड होता. हेच मी काल सांगण्याचा प्रयत्न करत होतो विशालच्या बाबतीत की हा असा उघडा राहून या टास्कला स्पेसिफिकली तो स्वतःला त्रास करून घेणार आहे. आणि आता तुम्हीच सांगा, आजचा एपिसोड तुम्ही बघितला असेल, आता टोटल 5 जण होते या टास्क मध्ये, म्हणजे सुरेखाताई, सोनाली, विकास, विशाल आणि गायत्री आणि जय. कोणाला सगळ्यात जास्त त्रास झाला तुम्हीच उत्तर द्या. विशाललाच झाला असेल. विशाललाच झाला असेल का? विशाललाच झाला होता, कारण त्याचे डोळे सुजले होते, घसा बसला होता आणि त्याचा हात सुद्धा दुखत होता. हात कशाला दुखत होता माहिती नाही, काहीतरी लागलं असावं बाईकमध्ये. आय थिंक ते अक्षयचं काहीतरी त्याला लागलं त्याच्यामुळे. बट मी काल माझं तेच म्हणणं होतं की इमोशनल आहे विशाल खूप. त्यांनी इमोशनल अशा बिग बॉस हा शो जो आहे तो इमोशन्सचा नाहीये. तिकडे तुम्हाला थोडं मॅनिप्युलेट करायला लागतात गोष्टी आणि त्या स्ट्रॅटेजीज नुसार आपण स्वतः कसं वागायचंय ते ठरावं लागतं. बट हे काही लोकांना पटलं नाही. मी तर विशालच्या चांगल्यासाठी सांगत होतो की बाबा तुला त्रास होईल, तुला शेवटपर्यंत मला बघायची इच्छा आहे, टॉप 3 मध्ये पर्यंत नक्कीच. बट ठीक आहे, आता असो, त्यांचं आपलं पॉइंट ऑफ व्ह्यू, आपण त्याला काही करू शकत नाही. सो मग गायत्री आणि जय असे फुल घुसूनच गेले आणि त्यांच्या त्या बसण्यामुळे विशाल आणि विकासला स्कोपच मिळत नव्हता की कुठून तो पाण्याचा मारा करायचा या दोघांवर. आणि विशाल तर फुल बादली घेऊनच होत होता. म्हणजे तो काल ऑब्व्हियसली म्हणजे कोणालाही राग येतो जर आपल्यावर असा, जरी टास्कच्या निमित्ताने का होईना, पण आपल्यावर कचरा फेकला जातोय, घाणेरडं पाणी टाकलं जातंय किंवा शॅम्पू, तेल बिल अजून काय काय वापरलं होतं देव जाणे.
मिरचीची दुरी आय थिंक सुरेखाताईंना दिली होती, या दोघांना नव्हती दिली वाटतं. बट हे सगळं केल्या गेल्यावर ऑब्व्हियसली जेव्हा आपल्याला ती संधी मिळते की आता या दोघांवर बदला घ्यायची, तेव्हा ऑब्व्हियसली आपण थोडे इमोशन्सनी तो गेम खेळतो. आणि तो गेम विशाल खेळत होता आणि तो चांगल्या प्रकारे ती बादली जी आहे ती अख्खी ओतत होता. पण बादली ओतण्याच्या नादात एकदा त्याच्या हातातनं बादली सटकली सुद्धा, हे आपण सगळ्यांनीच बघितलं. आणि मग मीराला तर पॉइंटच मिळाला बादली सटकल्यावर. बट समहाऊ गायत्रीनी त्या गोष्टीचा जास्त बोबाटा न करता स्वतःच्या टास्क मध्ये तेव्हा तरी फोकस केला, तर पुढे जाऊन ती कधीतरी निश्चितच काढेल. तुला काय आहे, तू तर बादली फेकली माझ्यावर, बादली, असं ती फुल ऍक्टिंग बिक्टिंग करून विशालला कधीतरी ऐकवेल, त्याच्यात काहीच शंका नाही. का जयवर फेकली होती बादली? आय थिंक गायत्रीला लागली होती. जर जयला लागली असेल तर मी मिस केलं असेल तर क्षमा असावी, आत्ताच सांगतोय तुम्हाला. बट कोणावर तरी या दोघांपैकी विशाल बादली फेकत असताना बादली पडली आणि मग दोघांपैकी कोणीही, जसा काल विकासनी काही जेव्हा टमरेल सटकलं जयच्या हातून, तेव्हा विकासनी जसं काही काल तमाशा नव्हता केला, तसंच या दोघांपैकी ज्याच्या कोणाच्या अंगावर बादली ती पडली असेल तर त्या दोघांनी ते स्पोर्टिंगली घेतलं. आणि या गोष्टी माझ्याकडनं मिस का होतात, कारण मी पॉइंट्स पण नोट डाऊन करत असतो, कारण मला हे पॉइंट्स मिस करायचे नसतात आणि तुमच्याशी शेअर करायचे असतात म्हणून. सो तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता जर मी चुकीचं बोलत असेल आणि गायत्रीच्या अंगावरती बादली पडली नसेल तर. तृप्तीताईंचं वेगळंच चाललं होतं. बरं, इकडे 3 पुरुष होते टोटल या टास्क मध्ये, म्हणजे जय, विशाल, विकास आणि 1 स्त्री होती. तर पुरुषांना तर ती मोटिवेट करतच नाही कधी. नारी शक्तीचा, नारी शक्तीचा. अरे बाबा, जरा ठीक आहे, महिलांना तू सपोर्ट करते, चांगली गोष्ट आहे, पण पुरुष पण तेवढीच मेहनत करतायत की त्यांना पण जरा कधीतरी 10 पैकी एखादं वाक्य तरी त्यांच्यासाठी चांगलं बोल. पण नाही, तृप्ती देसाई काही त्या मूडमध्ये नसतात कधीच. मग मी म्हटल्याप्रमाणे विशालच्या हातातनं बादली पडली, मीराला लगेच मुद्दा मिळाला आणि मग तृप्तीताईंचं बरोबर चुगली केली त्यांनी आपल्या अगदी फेअर कॅप्टनकडे. बरोबर, खूप फेअर कॅप्टन होता, इतका न्यूट्रल कॅप्टन तर मी आयुष्यात बघितला नाही. म्हणजे मला आठवतोय तो आपला वेस्ट इंडियन एक कॅप्टन होता आपला क्रिकेटमधला, त्याचं नाव आय थिंक स्टीव्ह बकनर काहीतरी होतं. जर तुम्हाला आठवत असेल, तो असा लंबा चोडा आणि असं मोठे मोठे गॉगल घालायचा जेव्हा सचिन विचिन बॅटिंग करायचं तेव्हा. तेव्हा तो मॅक्सिमम अंपायरिंग जी होती त्याची ती बायर्स असायची आणि सचिनला एलबीडब्ल्यू आउट अपील केलं की याचा हात असा वर व्हायचा. आणि मॅक्सिमम वेळेला त्यांनी आपल्या इंडियन प्लेयर्सला जसे खोटे डिसिजन्स दिले आहेत, म्हणजे त्याच्यासारखा जसा फेअर अंपायर क्रिकेट हिस्ट्रीमध्ये नव्हता, तसाच उत्कर्ष सारखा अगदी समंजस आणि न्यूट्रल अंपायर मला या टास्कमध्ये अजिबात दुसरं कोणी असेल असं वाटू शकलं नाही, म्हणजे मला वाटलं नाही. आणि मग लगेच तृप्तीताईंनी पॉइंट केली की चटणी चटणी चटणी, तर हा लगेच गेला धावत. तिकडे सुरेखाताई आणि सोनाली काहीतरी करत होते, खरंच चटणी आहे का बघायला. तर चटणी काय त्याला मिळाली ना. सुरेखाताईंनी शब्द दिला, शब्द, की आम्ही बोलतो ना आम्ही असं काय वापरणार नाही, मग आम्ही नाहीच वापरणार, असं सुरेखाताईंचं म्हणणं होतं. मध्येच विकासच्या तोंडून एक शिवी निघाली, तो बडकाव काहीतरी बोलला कोणाला, तर लगेच स्ट्रॅटेजिकली ते बरोबर होतं मीरा, स्नेहा आणि या सगळ्यांचं, की यांनी शिवी दिली करत बोंब करायची आणि तेवढा मॅक्सिमम जेवढा टाइम वेस्ट करता येईल या टास्कचा तेवढा करायचा, आणि तो त्यांनी निश्चितच केला. उत्कर्षनी लगेच, आता याच्यावर मी काय बोलणार बाबा, म्हणून बिग बॉस कडेच हात जोडले आणि तूच काय तो कल्लाव रे महादेवा, होय महाराजा, असं काहीतरी त्यांनी बिग बॉस कडे साकडं घातलं. बट बिग बॉस विकास बोलला की जोपर्यंत बिग बॉस माझ्या या कृतीमुळे हा टास्क थांबवत नाही तोपर्यंत मी हा टास्क कंटिन्यू ठेवणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर काही बिग बॉसनी अरे एवढंच काय, बिग बॉसने काय लक्षच नाही दिलं त्याच्यावर. तेव्हा मात्र जेव्हा स्ट्रॅटेजी कशी असते आणि एका टीम वर्क कसं असतं ते मी तुम्हाला सांगतोय. गायत्री, जय आणि ही जी टीम आहे ती किती पण क्रूर वागत असली तरी एक गोष्ट तुम्ही रिजेक्ट अजिबात नाही करू शकत, की त्यांच्यामध्ये जी केमिस्ट्री आहे त्या ग्रुपमध्ये किंवा जी युनिटी आहे, जे बॉन्डिंग आहे, ते अनफॉर्च्युनेटली अजून तरी आपल्याला विशाल, विकास, आपल्या सोनाली सुरेखाताई तर सोनालीला खेळायचंय, पण सुरेखाताई आय थिंक गपचूप या टीमच्या बाजूने खेळल्या आपल्या जय आणि गायत्रीच्या, त्यामुळे त्या दोघी तर तशाही बाद आहेत. आणि मग उरले कोण तर आपली मिनल एकटीच बोंबाबोंब करत असते. विकास खूप डोकं लावून काही काही मूव्स ठरवतो आणि विशाल टास्क करतो, पण टास्क व्यतिरिक्त त्याचं अशी काही इन्व्हॉल्वमेंट नसते फारशी. सो मग गायत्रीने आणि सगळ्यांनी फुल चेहरा कव्हर करून ठेवला होता स्वतःचा आणि हे चटणीचं सगळं झालं. आणि मीरा आपली व्हिडिओज बघते की काय गपचूप, कारण मीरानी गायत्रीला प्रोत्साहन देताना, म्हणजे मी कालच्याच व्हिडिओ का परवाच्या व्हिडिओमध्ये जे बोललो की गायत्री म्हणजे छोटा पॅकेट आणि बडा धमाका आहे, तेच एक्झाम्पल तिने मीरानी गायत्रीला दिलं. सो गपचूप आपले व्हिडिओ जे लोक बिग बॉसच्या घरात बघतात असं मला वाटतंय.
आणि ऍक्च्युली या टास्क नंतर गायत्री जी काही ओपन अप झाली आहे, जी काही तिने रूप दाखवलंय, चंडिकाच झाली आहे ती, सॉर्ट ऑफ चंडिका. आणि आजच्या या टास्क मध्ये तिला अजिबात नव्हती वाटत थंडिका, असं मला प्रश्न विचारा असं वाटतोय तिला. सो उत्कर्षनी अचानक आपले एकदम न्यूट्रल कॅप्टन, त्याला काहीच स्कोपच नाही त्यांच्याबद्दल बोट उचलण्याचं, कारण त्यांनी अगदी बायस्ड न राहता हा टास्क त्यांनी फेस केलाय. आणि तसंच त्यांनी लगेच सोनालीचा हात पकडला असेल, सोनालीला थांबवलं आणि मीठ कसं टाकलं याच्यात मीठ चालणार नाही एवढं तो, जसं काय मतलब आपल्या पोटातलं बाळ आहे, आपलं बाळ तिकडे बसलंय बाईकवर, यांनी बोलत होता, पोट तिळकीनी बोलत होता या टीम बद्दल, गायत्री आणि जयच्या, जे की काल त्याचं काहीही इन्व्हॉल्वमेंट नव्हती. कालच्या टास्क मध्ये जेव्हा सुरेखाताई, सोनाली आणि आपला विशाल, विकास जेव्हा बाईकवर बसलेले होते, तेव्हा तो हा 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 ओके 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 शांतपणे घ्या. पण आज विकासवर जो ते काही पेटलाय उत्कर्ष, की माझ्या बाळावर तुम्ही असे अन्याय कसे काय करू शकता, आपलं ठरलं होतं मीठ आणि सगळं टाकायचं नाही, याच्यावरनं आपल्याला कळलं की उत्कर्ष, महेश सर पण बोलले होते या वीकेंडमध्ये की कॅप्टन झाल्यावर आपण प्रत्येकाला जे घराचे टास्क देतो त्याच्यात तू फेअर खेळला नाहीयेस. सगळे सोपे टास्क जे आहेत ते तुझ्या टीमला दिले, तुझ्या मित्रांना दिलेत, आणि सगळे कठीण टास्क जे आहे ते या आपल्या विकास आणि या टीमला दिलेस. सो ते आज पुन्हा एकदा आपल्याला या टास्क मध्ये कालपासूनच दिसत होतं म्हणा, पण आज जी एनर्जी लागली होती उत्कर्षी, ती वा 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 वा, इतका न्यूट्रल अंपायर बापरे अजिबात बघितला नाही. आणि मग आपल्याला एक आयटम सॉन्ग दिसलं. कसलं आयटम सॉन्ग? तर गायत्री जी आहे ना, अशी झोपली होती आणि ती तिचे पार्श्वस्थान, ज्याला आपण म्हणू सभ्य भाषेत, आता मला व्हिडिओमध्ये जस्ट बिकॉज ती एक मुलगी आहे म्हणून कुठला असा अपशब्द वापरायचा नाहीये, बट आपल्याला एक डान्स दिसला, तुम्हाला कळलं असेल मी काय बोलतोय ते. आणि तो डान्स बघून ती, मला कळतच नाही तिची काय वृत्ती आहे किंवा तिचं काय रूप आहे, आणि ती दोन पुरुष समोर असताना, म्हणजे तिच्या मागे असताना ती असं डान्स कसं काय करू शकते मला कळत नव्हतं. आणि चिडवण्याच्या नादात ती खूप खालच्या थराला जाते असं मला एकंदरीत वाटलं या टास्क मध्ये खास करून. तुम्हाला काय वाटतंय त्या डान्स बद्दल हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. आय होप तुम्ही ते नोट केलं असेल आणि मी काय खुणवतोय हे तुम्हाला कळलं असेल. सो विशालचा एक फेस ऑफ, जो मी तुम्हाला मगाशी बोललो की थंबनेल मध्ये वूडचा मला फेस ऑफ दिसला विशाल आणि आपल्या अक्षयमध्ये, आणि फर्स्ट टाइम दोघं भरपूर ओपन अप झाले आणि एकमेकांच्या अगदी एवढे समोरासमोर होते. म्हणजे जर तुम्ही WWE बघत असाल तर WWE मध्ये दोन रेसलर्स असतात एवढे असे एकमेकांना असे चिकटून, आणि थोडा जरी बोलण्याच्या नादात असे ओठ अजून पुढे झाले ना तर डायरेक्ट पप्पीच घेतली असती एकमेकांची असं मला वाटतंय. आणि तो फेस ऑफ म्हणजे, आपण जर तुम्ही मुंबई लोकल्स मधनं प्रवास केला असेल तर दोघंही कंटेस्टंट्स असे होते की हा तू हात लाव ना, मग समोर चालतं अरे तू आधी मार ना, मग तू आधी मार ना, याच्यावरच त्यांची जी हवा जाते. आणि ऑब्व्हियसली इकडे काय मारामारी होण्याचा शो नाहीये हा, बट मला बरं वाटलं की अक्षय ओपन अप झाला, विशाल पण जरा ओपन अप झाला. पण तरी सुद्धा ज्या लेवलवर मी ते थंबनेल बघून मला वाटलं होतं त्या लेवलवर भांडणं नाही झाली, नव्हतीच होणार, कारण दोघांची तशी वृत्ती नाहीये भांडण होण्याची आणि भांडणं फुटेज साठी ताणण्याची. सो हा फेस ऑफ झाला आणि स्नेहाताईंचं काहीतरी वेगळंच चाललं होतं तिकडे. तिचा जो फोकस आहे तो काल विशाल आणि विकासला त्रास देण्यात नव्हता, आज आपल्या गायत्री आणि कोण होता तो जय, त्याला सपोर्ट करण्यात नव्हता. म्हणजे अधूनमधून ती करत होती, पण त्याचबरोबर आविष्कार दार्वेकरांना कसा टॉन्ट मारता येईल याची ती पुरेपूर काळजी हे 3-4 दिवस घेते. आणि मग विकास, मी तुम्हाला का कौतुक करतोय विकासचं, कारण विकास एकमेव माणूस आहे खरं तर बघायला गेलं तर जो अख्ख्या 15 कंटेस्टंट्स मध्ये योग्य डोकं वापरतोय आणि स्ट्रॅटेजिकली खेळायचा प्रयत्न करतोय. आणि या ग्रुपमध्ये फक्त एकमेव विकास आहे आणि सेकंड नंबरवर आहे मिनल, जे काही ना काहीतरी स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या टास्क मध्ये काढताय. आणि विशालनी एक उत्तम स्ट्रॅटेजी शोधून काढली की आता त्यांच्याकडे तसं पण सगळं पाणी बिणी संपलं होतं आणि शॅम्पू संपला होता, काही वस्तूच नव्हत्या त्यांच्याकडे दोघांना हॅरस करण्यासाठी, जय आणि गायत्रीला. तर मग विकासने असा पॉइंट शोधून काढला जो खरंच खूप उत्तम होता की जर यांनी बिग बॉसनी लिहिलंय की जर या दोघांची जोडी तुटली तर मग आपण हा टास्क जिंकू शकतो. सो मग विकासनी गपचूप जाऊन आधी मिनलला सांगितलं की असं असं कर, आणि मग विशालला थोडं कॉन्फिडन्स मध्ये घेतलं. आणि विशालचं कसं आहे, त्याला जे काम सांगण्यात आलंय ना ते तो बरोबर करतो, त्याच्यासाठी मग त्याला कुठल्या याची गरज नसते.
काय होतं त्याला मार्गदर्शनाची, फक्त त्याला काम अजूनही सांगावं लागतं, स्वतःच्या डोक्याने तो अजून खेळत नाही. सो यांनी स्ट्रॅटेजी केली आणि तो बेल्ट जो होता गायत्री आणि जयचा तो ओढून टाकला, तो तोडून टाकला. आणि जर प्रॅक्टिकली बघायला गेलं तर याचा अर्थ जोडी तुटली आहे. आणि जर जोडी तुटली तर खरं तर विशाल आणि विकासनी हा टास्क जिंकलाय, म्हणजे त्या टीमनी हा टास्क जिंकलाय असं तर म्हणायला हवं होतं. पण आपले उत्कर्ष साहेब, मला काय माहिती बाबा, असं तर मी काय इकडे वाचलं नाही, असं सुरुवात केली. आणि मग बिग बॉस कसे, आता बिग बॉसनी सॉर्ट आउट केला या सगळ्या गोष्टी, तर मग आग कशी काय लागणार ना. म्हणून बिग बॉसनी आग लावायला लगेच अनाउन्समेंट केली. बिग बॉस सांगू इच्छितात की संचालकाने काय ते डिसिजन घ्यावं. असं फुल लय असते ना बिग बॉसची, असं तुम्ही नोट केलं असेल तर. लय बोलतोय मी आज, माझा कसा सुकायला लागला आता. सो मग संचालकाच्या हातावर पडल्यानंतर तुम्हाला माहितीच होतं, संचालक म्हणजे आपले उत्कर्ष दादा कोणाच्या बाजूने निकाल देणार हे तर जग जाहीर आहे. ते फुल न्यूट्रल राहून त्यांनी खूप समंजसपणे असा विचार करत होते की मी नक्की कोणाच्या बाजूने मत देऊ. आणि तेव्हा पण सतत विकास उत्कर्षला डिवचत होता किंवा त्याला टॉन्ट करत होता की हा जो काही वेळ दिलाय ना तुम्हाला, तो अजूनही डिसिजन तुमचं बदलण्यासाठी दिलाय. तुमचं जे डिसिजन आहे ते तुम्ही बदलू शकता, कारण यांना माहिती होतं की डिसिजन कोणाकडे जाणार आहे ते. आणि मग आपल्या सगळ्यांना पण माहिती होतं उत्कर्ष ऑब्व्हियसली अनाऊन्स करणार की जय आणि गायत्री विनर आहेत. सो जय आणि गायत्री या टीम मध्ये कॅप्टन्सीची निवड होणार होती. नेक्स्ट कॅप्टन जो होणार होता तो या टीम मधला ठरणार होता. आणि मग स्वतःचे काय होतं त्याला जिंकल्यानंतर मत व्यक्त करतो ना आपण, तसं गायत्रीने लगेच मत व्यक्त करताना विकासला एक चिमटा काढलाच की काल आम्हाला कोणीतरी ओपन चॅलेंज दिलं होतं, त्या ओपन चॅलेंजमुळे उगाच कोणतरी थंडी वाजण्याचं सुद्धा नाटक करत होतं. आणि मी आज एक स्त्री असून दोन दोन पुरुष माझ्या अगेन्स्ट असून मी वुमन कार्ड एक स्त्री म्हणून खेळलेली आहे आणि मी थंडी वाजण्याचं नाटक सुद्धा केलं नाही आणि मला कोणा थंडी वाजते म्हणून कोणी पकडायची सुद्धा मला गरज लागली नाही. असे तिने गपचूप जे काही तिला टोमणे मारायचे होते ते बरोबर नेमवर विकासला बसले. सो दादूसनी लगेच आपले नेकलेस आपल्या दोन विनर्सला म्हणजेच जय आणि गायत्रीला दिले आणि ते इकडे एक छानसं असं छोटूसं एक विक्ट्री याच्यात झाला. बट फ्रँकली सांगू का की खरं जरी हा टास्क जय आणि गायत्री जिंकले असतील तरी जेवढा वेळ काल विकास आणि विशाल बसले होते, म्हणजे यांचं पण कौतुक आहे जय गायत्रीचं, पण नंतर यांना कोण त्रासच देत नव्हतं कारण गोष्टीच संपल्या होत्या, सगळ्या हाताबाहेर निघून गेल्या होत्या. बट जय आणि विशाल आणि विकासला सगळे खूप त्रास देऊन सुद्धा ते दोघं बसून राहिले होते एंड पर्यंत. सुरेखा ताईंसारखा डबल गेम नाही खेळलाय त्यांनी, त्यामुळे त्या दोघांचं खरंच खूप कौतुक की एवढं इझी नाहीये या सगळ्या गोष्टी फेस करणं. आपल्याला इकडे बोलायला काय जाते, पण तिकडे जेव्हा अंगावर एक एक गोष्टी पडतात तेव्हा एक तर माणसाचा इगोच दुखावला जातो की माझ्या कचरा कसा काय फेकला, अंड कसं काय फेकलं. पण तो इगो सांभाळून सुद्धा आणि ते घाणेरडं जे काही अंगावर पडतंय ते सांभाळून ज्या प्रकारे या दोघांनी सांभाळलं ते कौतुकास्पद आहे. सो दादूनी नेकलेस दिले आणि मग तिकडे एक असं फुल पोज बीज घेऊन एकीकडे मीरा बसली होती आणि एकीकडे स्नेहा बसली होती. आता मीरा कसं काय ठरवू शकते की आविष्कार दारवेकरांना मी स्टँडच नाही करू शकत, मला ते मला नजरेसमोर पण नाही चालत, तू कसं काय बाबा हे करते, अरे काय म्हणजे तू एकतर किती लहान आहेस या दोघांपेक्षा आणि तू त्यांच्या पर्सनल गोष्टीमधलं डिस्कस करणारी कोण. आणि त्यात स्नेहा वाघला तर फुल हा प्लॅटफॉर्मच मिळालाय आणि जोरदार एकदा भांडण होणार आहे. मी तर सांगतो लिहून ठेवा तुम्ही, आविष्कार दारवेकर आणि स्नेहा वाघ यांच्यामध्ये. आणि त्याच भांडणासाठी आविष्कार दारवेकर जोपर्यंत ते भांडण होत नाही तोपर्यंत बिग बॉसच्या घरात राहतील. सो हिचं स्नेहाचं मलाम करून झालं की हा मीरा बरोबर बोलतेय. आणि मग कॅप्टन कोणीही झालं तरी टास्क म्हणजे डिफिकल्ट टास्क जे आहेत भांडी घासणं आणि याव आणि त्याव ते कोणाला द्यायचं हे आत्तापासून या ग्रुपनी ठरवायला सुरुवात केली होती. हा ग्रुप म्हणजे मीरा जय बी मीरा बी तेरा बी काय चाललंय काय कळत नाही, हा या ग्रुपनी आत्तापासून ठरवायला सुरुवात केली होती. आणि त्यांच्या मेन टार्गेटवर असणार होती मीनल शाह, कारण मीनल शाह आणि सगळ्यांना खूपच मानसिक त्रास दिलेला मला एकंदरीत दिसतोय या खेळामध्ये. आणि मग आपल्याला दिवस 11वा दिसला. दिवस 11वा म्हणजे सकाळी 8 वाजता मीनलनी ब्रेकफास्टच्या वेळेला तोंडाने आपल्या मिठाचं पॅकेट उघडलं, त्याच्यावरनं भांडणं, मीराला मुद्दाच मिळाला. आता हे मीठ ज्याच्यात जाईल ना ते मी अजिबात खाणार नाहीये. अरे पण मी जे तुम्हाला सांगतो ना की एक बॉन्डिंग आणि एक युनिटी असलं पाहिजे. मीरा इकडे बोलली की लगेच गायत्री तिकडनं बोलते, गायत्री आणि मीराचं सुरू झालं की लगेच स्नेहा यांची बाजू घेते. स्नेहा आणि या तिघांचं सुरू असताना आपले जय तर आहेतच, त्यांचा फटाका कधी पण लवंगी जर का टडतडतड होतो आपल्याला कळतच नाही.
सो हे 4-5 जण जे कोल्ह्यांसारखे अंगावर जातात समोरच्याच्या, तसं समोरच्या टीमकडनं कोणीच येत नाही. आता हे होतं ते मिनलवर होतं, ते एकटी मिनल डिफेंड करते. जर विकासवर असतं तर विकास डिफेंड करत असतो. बाकी कोणीही ज्या कोणाला टार्गेट केलं जातं या ग्रुपमध्ये त्या ग्रुपला वाचवायला दुसरं कोणी येत नाही, त्याच ग्रुपचे मेंबर्स सुद्धा. आणि क्रूर का असे ना, पण या ग्रुपमध्ये सध्या तरी खूप युनिटी आहे. आणि केव्हा मजा येईल जेव्हा दोन्ही ग्रुप्स एकमेकांच्या भिडतील ना, असे की एक तर खरंच मजा येईल बघायला. पण आत्ता तरी सध्या हा ग्रुप जो आहे जय आणि मीरा आणि गायत्रीचा, हा क्रूरतेच्या बाबतीत किंवा डॉमिनेशनच्या बाबतीत भारी पडतं या लोकांवर, एवढं निश्चित आहे. तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. आणि मग आपल्याला दादूसमुळे इतक्या मोठ्या इमोशनल आणि ऍक्शन पॅक्ड आठवड्यानंतर नाही 3-4 दिवसानंतर दादूसमुळे आपल्याला काही हलके फुलके दृश्य बघायला मिळाले. आणि ते बघून हा कानाला इतकं बरं वाटलं माझ्या. म्हणजे दादूस हा खरंच खूप गोड माणूस आहे आणि हा शेवटपर्यंत राहायला पाहिजे यार, म्हणजे या सीझन मध्ये. नाहीतर सगळे दुसरं कोण असं लाईट मोमेंट्स क्रिएट करणारच नाहीये दादूस व्यतिरिक्त. सो दादूसनी यमक ची जुळवाजुळव करायला सुरुवात केली आणि त्या यमक याची सुरुवात झाली. जो अंड्याचा ब्लास्ट झाला आविष्कार दारवेकरांनी अंड कसं काय ठेवलं ओव्हन मध्ये. ओ वन यार क्या करू इस आदमी का, असं काहीतरी झालंय माझं. वन में भटक रहा था मैं. आणि नहीं ये एक ही जोक था और उसके बाद आय विल कम टू 2. बट हे असं सगळं जे जोक्स सुरू झाले यमक यानी, म्हणजे ब्लास्टचा झाला फास्ट, मग काय झालं होतं यमक नमक चमक वा, आणि कोणात नाही धमक वा. हे सगळं जे होतं ते मला खूप एन्जॉय केलं. आणि जर या गोष्टींमुळे जर आपण सगळेच या गोष्टी एन्जॉय केल्या असतील आणि बाबा बिग बॉसच्या घरात हे असं पण चालतं बरं का, असं सगळ्यांना याची जाणीव झाली असेल. बरं, यमक झाल्यानंतर दादूस तिकडे बाथरूम मध्ये होते. त्या बाथरूम मध्ये सुद्धा सगळे त्यांना चिडवत होते. विशाल आणि आपले सोनाली होती तिकडे. विशाल नव्हता बट सोनाली जाम चिडवत होती, दार नॉक करत होती सतत. आणि मग दादूच्या हातनं अरे अरे काय 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 म्हणजे तुम्हाला एवढी दादूची तुम्हाला गरज आहे का की बाथरूम मध्ये असताना सुद्धा तुम्ही मला सोडत नाही. दादूचं एंटरटेनमेंट आणि दादूचं या होत्या असं दादूनी सुरू केलं बाहेर आल्याला. परत दादूनी लाईट हार्टेडली सगळ्या गोष्टी घेतल्या. पण तृप्ती देसाईनं याच्यावर एवढी का चिड आली काय माहिती. अरे आता तो सुसू करायला जातो तो त्याचा प्रश्न आहे, तो तुम्ही कशाला याच्यात ढवळाढवळ करताय. सुसू आणि ढवळाढवळ काय प्रश्न नाही, बट उगाच काही चांगलं चालू असताना उगीच कुठेतरी एक आग लावायची असं मला तृप्ती देसाईंचं यावेळेला वाटलं. बरं, दुपारी 12:30 वाजता एक सेगमेंट आला. काल जसा विकास झोपला होता आज तशी मीरा मुद्दाम झोपत होती. आणि मग मीरा झोपल्यानंतर बिग बॉसने ते कुकडुकू हे बजर वाजवलं आणि त्याच्यानंतर मीरानी फुल असं दचकण्याचं नाटक. बापरे, म्हणजे ऍक्टिंग की दुकान आहे फुल मीरा म्हणजे. आणि मग उत्कर्षची कॅप्टन्सी संपली आणि दोघांनी ठरवलं की जय आणि गायत्री, म्हणजे अख्ख्या ग्रुपनी ठरवलं की जय आणि गायत्रीला आपण कॅप्टन्सीसाठी नॉमिनेट करतोय. आणि मग बिग बॉसने अनाऊन्स केलं की आपण आता सगळ्या जोडींना जोपर्यंत हा टास्क होत नाही कॅप्टन्सीचा तोपर्यंत सगळे फ्री असतील आणि हा टास्क झाल्यावर पुन्हा एकदा सगळे त्या जोडी की बेडी या टास्क मध्ये येतील. सो म्हणजे गेले 3-4 दिवस जर तुम्ही बघितलं तर माझं मत आहे की विकास अतिशय उत्तम पद्धतीने खेळतोय. आणि जर या ग्रुपमधनं मला जर कोण कंटेस्टंट आवडला असेल तर तो विकास आहे. दुसऱ्या ग्रुपमधनं तसे परत एकदा बघा, दुसऱ्या ग्रुपमधनं जरी तुम्हाला आवडत नसले तरी मीरा गायत्री जय हे तिघही इक्वल लेवलवर आहेत सध्या. आणि त्रास देण्याच्या बाबतीत का होईना किंवा टास्क परफॉर्म करण्याच्या बाबतीत किंवा फुटेज देण्याच्या बाबतीत इकडे 3 जण आहेत जे खाऊन टाकतायत एकटे आणि तिकडनं आपला एकटा विकास नडतोय. बाकी सगळ्यांना अजून ओपन अप व्हायची गरज आहे असं मला वाटतंय. आणि या टीमला खास करून विकास, विशाल, सोनाली, सुरेखाताई आणि आपली ही मिनल त्यांना एकमेकांबरोबर अजून घट्ट नातं बनवायची गरज आहे. मला माहितीये सुरेखाताईंमुळे खूप प्रॉब्लेम होतोय. त्या असून नसल्यासारख्या आहेत त्या ग्रुपमध्ये. टास्क पण त्या मुद्दाम हारल्या. बट सुरेखाताईंना वगळलं तर या बाकीच्या जणांनी एकमेकांबरोबर घट्ट राहण्याची गरज आहे. आणि खास करून ही लोक जेव्हा यांच्या अंगावर जात असतील तेव्हा एकमेकांसाठी उभं राहण्याची गरज आहे या विकासच्या टीमला, असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. सो म्हणजे हा होता बिग बॉसचा पोस्टमॉर्टम एपिसोड 12चा एक थोडक्यात रिव्ह्यू आणि त्याच्याबद्दलची माझी काही मतं. आय होप तुम्हाला माझी मतं पटली असतील. जर पटली असतील तर प्लीज लाईक करा. आणि जर नसतील पटली तर तुमचं काय मत आहे, माझं कुठला पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला पटत नाहीये हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला कळवू शकता. आणि मंडळी या व्हिडिओला शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. शुभरात्री.